नमस्कार मंडळी, आज आपण काळे गुलाबजाम बनवत आहोत. तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि अगदी मार्केटसारखी हलवाईसारखी एकदम छान असं टेक्स्चर येणार आहे. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि एक 50 ते 60 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, तळहाताच्या साहाय्याने हे जो खवा आहे ना तो छान असा रगडून घ्यायचा आहे, स्मूथ करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये हळूहळू जे पनीर आपण किसून घेतलेलं आहे ते एकत्र करायचं. हे दोन्ही जिन्नस आहेत ना छान असे एकजीव होईपर्यंत असे छान तळहाताच्या साहाय्याने असं व्यवस्थित रगडून घ्यायचे आहेत, प्रेस करायचं आहे, मॅश करायचे आहेत, जेणेकरून ते छान एकजीव होतील. तर तुम्ही बघू शकता छान त्याचा स्मूथ टेक्स्चर झालेला आहे आणि हातालाही छान असं तुपकटपणा आलेला आहे. आता त्यामध्ये आपण काय करायचं आहे, थोडा थोडा मैदा टाकायचा आहे. तर मैदा इथे मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून वापरलेला आहे. पण मैदा ॲड करायच्या आधी मी थोडासा गोळा या मिश्रणाचा काढून घेतलेला आहे, कारण की मी इथे मध्ये थोडासा वेगळा फ्लेवर बनवते आहे म्हणून. तुम्हाला जर प्लेन बनवायचं असेल, साधे बनवायचे असेल तर तुम्ही पूर्ण हे मिश्रण वापरू शकतात. आता मी हे जे उरलेलं मिश्रण आहे त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून मैदा वापरलेला आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला मैदा टाकून थोडंसं मिश्रण असं कोरडं वाटलं तर त्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे दुधाचा वापर करू शकतात. आता थोडा मैदा टाकून आपण छान हे मिक्सचर मळून घ्यायचं आहे. तर ते छान असं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आणि साधारण 15-20 मिनटं झाकून ठेवायचं आहे हे मिश्रण सर्व मुरण्यासाठी. छान मुरलं आणि छान असं स्मूथ झाल्यानंतर आपण त्याचे गुलाबजाम वळायचे आहेत. आता आपण हे थोडंसं मिश्रण बाजूला काढून घेतलं होतं, त्यामध्ये मी एक छोटा चमचा मैदा मिक्स केलेला आहे, कारण की नुसतंच पूर्ण खवा घेतला आणि त्यामध्ये कसं असतं, प्रोटीन असतं आणि ते तळताना आहे ना त्याच्यातलं प्रोटीन आणि पाणी असं थोडं त्याचं बबल्स तयार होतात आणि तो गुलाबजाम फुटून तळताना आपल्या अंगावर ते तेल उडू शकतं, म्हणून त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकलेला आहे. आणि आपण जे पनीर सुद्धा मिक्स केलं ना त्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. यात आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. आता आपण मी यामध्ये काय केलेलं आहे, मी फ्लेवर बनवते तर रोज फ्लेवर आहे. तर माझ्याकडे गुलकंद म्हणजे रोज फ्लेवरचे पावडर प्रीमिक्स आहे, जे सरबतसाठी यूज होतं ते मी वापरलं. तुम्हाला ते नसेल वापरायचं तर तुम्ही गुलाब सिरप, रोज सिरप वापरू शकतात किंवा इसेन्स टाकू शकतात. तुम्हाला कुठल्याही आवडीचं इसेन्स तुम्ही वापरू शकतात. आता मधल्या सारणाचे आपण एकसमान गोळे बनवून घेतलेले आहेत. आता पुढची स्टेप आहे ती आपण साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथे 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यात 1.5 पट पाणी टाकायचं. सुरुवातीला थोडा गॅस फास्ट मोठ्या आचेवर ठेवायचा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर मीडियम गॅस फ्लेम ठेवायची आणि थोडं आपण जो हा पाक आहे तो सिंपल असा चिपचिपीत होऊ द्यायचा. अगदी जिलेबीसारखा चिपचिपीत नाही, थोडा पातळच असू द्यावा, कारण की गुलाबजामच्या आतमध्ये हे पूर्ण रस शोषला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा पाक बनवायचा आहे. तर लिक्विडीच पाक ठेवायचा. हलका चिपचिपीत झाला की गॅस बंद करायचा. त्यामध्ये आवडीनुसार आपण इथे वेलची पावडर आणि तुम्हाला आवडत असेल तर इथे केशर ॲड करू शकतात. आता पाक हा तयार झालेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये बघू शकतात बुडबुडेही कमी झालेले आहेत आणि चमच्याने जेव्हा आपण हा पाक खाली टाकतो तेव्हा अगदी शेवटी अगदी अलगद टिपके पडत जातात थेंबाचे. आता आपण एका साईडला खाली टाकून बघितलेलं आहे, तर हलकासा चिपचिपीत झाला की आपण गॅस बंद करून द्यायचा. आणि एक लक्षात ठेवायचं, गुलाबजाम, जिलेबी हे जे पाकातले जे पदार्थ आहेत ते जेव्हा पण आपल्याला पाक छान मुरवायचा असेल तेव्हा काय करायचं, दोन्ही जे पदार्थ असतात ना ते हलकेसे कोमट असावेत. दोन्ही एकदम कडक असे गरम नसावेत, हलकेसे कोमट असावेत, म्हणजे पाक छान मुरतो. तर चला आता आपण रेसिपीकडे जाऊयात. तर आता आपण जे गुलाबजामसाठी पीठ मुरून ठेवलेलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करायचे, थोडी पारी करायची, कॅव्हिटी बनवायची आणि त्यामध्ये आपण जे दुसऱ्या फ्लेवरचे म्हणजे रोज फ्लेवरचे जे गोळे बनवले ते त्यामध्ये भरायचे आणि वरून पूर्ण स्मूथ परत गोळा बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने गुलाबजामचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही फ्लेवर न भरायचा असेल तर तुम्ही एका साईडला बघू शकता तसे छोट्या छोट्या आकाराचे सुद्धा तुम्ही गुलाबजाम बनवू शकतात. तर अगदी मीडियम साईजचे ठेवायचे, अगदी मोठे नाही आणि एकदम छोटे नाही. तर असे छान असे बनवून घ्यायचे गुलाबजाम, सर्व वळून घ्यायचे आहेत आणि एका साईडला तेलही गरम करायला ठेवायचं आहे. आता तेल छान तापलंय की नाही हे कसं समजायचं,
तर एक छोटासा गोळा टाकून बघायचा आणि तो 5-10 सेकंदने हळूचकीने वरती तरंगत आला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. अगदी कडक तेल ठेवायचं नाहीये तापलेलं, कारण की कसं आहे बाहेरचं आवरण आहे ना लवकर जळून जाईल आणि आतमध्ये तो छान असा तळला जाणार नाही. म्हणून लो टू मीडियम गॅसवरती असे आपण गुलाबजाम तळून घ्यायचेत आणि कमी बॅचमध्ये करायचं. जास्त मोठी बॅच केली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग व्यवस्थित तळल्या जात नाही किंवा ते तेलामध्ये विरघळू शकतात गुलाबजाम, कारण की आपण यामध्ये खवा वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जास्त त्याला उलट-पलट न करता सुरुवातीला फक्त तेल त्यावरती चमच्याच्या साहाय्याने टाकायचं गुलाबजामवरती आणि मग हळूचकीने एक साईड झाली व्यवस्थित की मग हळूचकीने असे पलटी करून घ्यायचे. असं पद्धतीने आपण थोड्या वेळाने अलट-पलट करून छान असे गुलाबजाम डार्क रंगावरती तळायचे आहेत. पण आतमध्ये छान व्यवस्थित तळले जातील याची काळजी घ्यायची आहे. आता बघा आपण काळा जाम बनवतोय म्हणजे काळा त्याचा कलर आलाच पाहिजे, म्हणजे डार्क रंगावरती आपण हे गुलाबजाम तळायचे आहेत. अगदी करपरीत एकदम नाही करायचे, कारण की आपण हे ताटामध्ये जरी काढून ठेवले ना तर त्याच्या उष्णतेने त्याची जी तळण्याची प्रोसेस आहे ना ती चालू राहते आणि जास्त डार्क कलर येऊ शकतो. तर त्याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने आपण आता गुलाबजाम सर्व बॅचेसमध्ये तळून घेणार आहोत. हे एवढ्या मिश्रणामध्ये ना माझे 13 ते 14 गुलाबजाम झालेले आहेत आणि अगदी छोटे बनवले तर साधारण 20 गुलाबजाम होऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी आता हे 2 बॅचमध्ये गुलाबजाम तळून घेते आहे. आता इथे गुलाबजामही कोमट झालेले आहेत आणि पाकही कोमट आहे. दोघांचं टेम्परेचर अगदी कमी आहे. आता यामध्ये आपण गुलाबजाम सोडून घेऊयात आणि याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. थोड्या वेळाने हे गुलाबजाम आहेत ना अलटी-पलटी करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडने छान असे त्याचं पाक मुरला जातो. किंवा जास्त खोलगट भांडं तुम्ही घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये व्यवस्थित हे मुरवून ठेवायचे. साधारण 4-5 तास तरी छान मुरवायचे आणि अगदी ओव्हरनाईट ठेवले तुम्ही हे गुलाबजाम मुरण्यासाठी तर एकदम छान असा रिझल्ट येतो आणि असे तुम्ही 3-4 तासामध्ये खाऊ शकतात, कारण की एवढे टेम्प्टिंग आहे हे गुलाबजाम की तुम्हाला तोंडाला नक्कीच पाणी सुटेल आणि तुमच्याकडून राहवलंच जाणार नाही. हे गुलाबजाम कधी एकदा खातोय असं होणार तुम्हाला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. तर भेटूयात आपण छान अशा रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.